ठाणे डोंबिवलीमध्ये मराठी सण अगदी दणक्यात मोठ्या उत्साहात साजरे होतात। गणेशोत्सव, दहीहंडी, गुढीपाडवा यासारखे सण साजरे होताना इथे वेगळेपण जाणवतं। दिवाळीतही मोठा उत्साह पाहायला मिळतो। सकाळी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडताना दिसतात। या डोंबिवलीतल्या दीपोत्सवाचा आनंद, तिथला उत्साह जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप सध्या आपल्याबरोबर आहेत। दीपाली, कशा प्रकारे उत्साह दिसून येते डोंबिवलीमध्ये? प्रथेप्रमाणे फडके रोडवरती तरुणाई अवतरली आहे का? नक्कीच भूषण, डोंबिवलीतल्या तरुणांची, एकूणच डोंबिवलीतल्या सगळ्या नागरिकांची दिवाळी म्हणजे फडके रोड आणि फडके रोडचा उत्साह तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता। परंपरेनुसार इथे फडके रोडच्या मध्यस्थानी सर्वप्रथम जी आहे ती संस्कार भारती अशी रांगोळी काढण्यात येते। विविध रंगांनी नटलेली अशी रांगोळी आपण इथे पाहू शकतो आणि सुरुवातीला पहाटेच ही रांगोळी काढल्यानंतर जशी जशी तरुणाई जी आहे ती या फडके रोडवर ओढली जाते दिवाळी साजरी करण्यासाठी। तुम्ही पूर्ण जो हा फडके रोडवर अवतरते अक्षरशः पारंपरिक वेशभूषेत हे सगळे तरुण तरुणी जे आहेत ते या फडके रोडवर एकत्र जमत असतात, दिवाळी साजरी करत असतात। मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात आणि ते सगळे एकमेकांना अगदी न बोलवता दरवर्षी या फडके रोडवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमतात आणि हे सारेच मिळून दिवाळी साजरी करतात। माझ्यासोबत असेच काही तरुण तरुणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल फडके रोडच्या दिवाळीबद्दल? मला असं वाटतं दिवाळी आणि रांगोळी हे समीकरण आहे आणि रांगोळीसाठी ऑलमोस्ट सगळे जण इकडे एकत्र येतात आणि अट्रॅक्शन इकडच्या लोकांना रांगोळीचं। आणि दिवाळी म्हटलं की ऑब्व्हियस मित्रमैत्रिणी सगळे एकत्र जमणार, तर सगळे आनंदाने फडकेवर येतात, कोणाला बोलवायची गरज लागत नाही। तू काय सांगशील? दिवाळी आणि पाडवा हा जो आपण सेलिब्रेट करतो त्या रांगोळीमुळे जो जास्तच खुलून येतो, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे। आणि ह्या गोष्टीसाठी इथे कोणाला बोलवावं नाही लागत, सगळे एकदम आकर्षित होत असतात रांगोळीकडे। आम्ही सकाळपासून रांगोळी काढतो इकडे, पण एकूण एक तरुण आणि तरुणी त्या रांगोळीसाठी अक्षरशः कॅमेरे घेऊन उलटे सुलटे फिरून फोटो काढत बसले तिथे। त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा। तू काय सांगशील? तू दरवर्षी डोंबिवलीत येते का दिवाळी साजरी करण्यासाठी? फडके रोडवर येतेस का? काय सांगशील? एवढंच सांगेल, ही दिवाळी आणि ही दिवाळीची पहाट म्हणजे इथे मन जुळतात, इथे मन टिकतात आणि आम्ही इथे मनाने जगतो, अशी आमची ही डोंबिवलीची पहाट आहे। आणि इथे खास सांगायचं म्हटलं तर एक आहे की इथे आमच्या बहिणी खास माहेरवाशीण म्हणून या दिवाळीच्या पहाटेला येतात आणि हे एक फार महत्वाचं आहे। आणि ही सकाळ म्हणजेच आमची मंगलमयता होते आणि इथे तुम्ही तरुण वर्ग बघू शकता, इथे जणू काही जत्राच भरते। आपण बघतोय की इथे तरुणांची जत्रा भरते। माहेरवाशिणी खास दिवाळी पहाटेला डोंबिवलीच्या फडके रोडला दिवाळी साजरी करायला येतात। आपल्या सोबत काही तरुण मुलं आहेत जी गेल्या अनेक वर्षांपासून अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून या ठिकाणी रांगोळी काढतायत। काय सांगाल, अजूनही तोच उत्साह आहे का? हो, अजूनही तोच उत्साह आहे। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गेल्या आम्ही 12 ते 15 वर्ष ही रांगोळी काढतोय आणि एक जल्लोष, एक धमाल, मजा मस्ती असं करून सर्वजण आनंद लुटत असतात। आणि रांगोळी तरुणांनी अजून भरपूर पुढे न्यावी, त्याचा प्रसार करावा सर, अशी इच्छा आहे। सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तू काय सांगशील, किती वर्षांपासून तू इथे रांगोळी काढतोय आणि एकूणच तुम्ही जी तरुण मंडळी आहे गेल्या किती वर्षापासून इथे दिवाळीसाठी फडके रोडला येतात? मला तर वाटतं की गेले म्हणजे कॉलेज संपल्यापासून किंवा कॉलेजला लास्ट इयर पासून आम्ही इथे येतोय आणि सगळ्या टीमला म्हणजे सगळ्यांनी मिळून काढलेली रांगोळी ती बघण्यासाठी आणि काढण्यासाठी किती मजा येते, ते गेले कित्येक वर्ष आम्ही काम करतोय। आणि रंग हे आकर्षणाचा एक बिंदू आहे, सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आकर्षित करणारे रंग आहेत। आकर्षित रंग आणि आपल्या मनात आणि पूर्ण दिवाळीभर साठवावे अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा पण देतो दिवाळीच्या। भूषण, आपण बघतोय की ही जी परंपरा खरं तर जी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अशीच पुढे नेत आहेत आजची तरुण। झी 24 तास एक पाऊल पुढे।